नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे? आणि बघा आपली सीट मॅट्रिक्स आलेली आहे कॅप 1 राउंडची बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस आणि बी-ओ-एम-एससाठी. ठीक आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त बी-ए-एम-एस कशाच्या? बी-ए-एम-एसचं जे पण कॅटेगरी वाईज सीट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, चॉईस फिलिंग ही अगदी महत्त्वाची असते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जेवढं पण काउन्सिलिंगच्या सगळ्यात महत्त्वाची जी प्रोसेस असते ती म्हणजेच आपली काय आहे, तर ती आहे चॉईस फिलिंग. स्टेट कोटामध्ये असो किंवा ऑल इंडिया कोटामध्ये असो. तर ती अगदी महत्त्वाची आहे. तर ते तुम्ही काळजीपूर्वक करायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज सीट बघणार आहोत आणि ज्यांना माझ्याकडून करायची असेल बुवा चॉईस फिलिंग, तर तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल हवं असेल, तर तुम्ही माझ्याकडून चॉईस फिलिंग करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा लागेल आणि कॅप 1 राउंडसाठी याची फीस किती आहे, तर ₹999 चालेल. आता आपण सगळ्यात अगोदर गव्हर्नमेंट कॉलेजेसचे कॅटेगरी वाईज सीट बघून घेऊया, की गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये किती सीट आहे. बघा 2 कॉलेजेस खूप सारे जे काउन्सिलर होते आणि यूट्यूबर होते त्यांनी सांगितलं होतं, की नवीन कॉलेजेस येणार, नवीन कॉलेजेस येणार. पण असं काही झालेलं नाही. अजून 2 कॉलेजेस कमी झालेले आहे. ठीक आहे. कोणते-कोणते कॉलेजेस कमी झालेले आहेत? तर अष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तो एक कमी झालेला आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधून. आर-टी-ए-एम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकोला हा सुद्धा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. तर हे 2 कॉलेजेस अद्याप आलेले नाही. कॅप 1 राउंडमध्ये. ठीक आहे. यांनी पार्टिसिपेट केलेलं नाही. याच्यामुळे कट ऑफवर इम्पॅक्ट पडणार का दादा? तर हो, याच्यामुळे कट ऑफवरती इम्पॅक्ट पडणार आपल्याला. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर आपण एस-सी कॅटेगरीचे सीट बघितले. तर जनरल कॅटेगरी म्हणजे ज्याच्यामध्ये विमेन सुद्धा येतात आणि मेल सुद्धा येतात त्यांच्यासाठी 112 जागा रिक्त आहे आणि विमेनसाठी 52 जागा रिक्त आहे. एस-टी कॅटेगरीसाठी बघत असाल तुम्ही 59 जागा रिक्त आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आणि वुमेनसाठी 28 जागा रिक्त आहे. तसंच व्ही-जी-एसाठी गोष्ट केली आपण तर 25 जागा रिक्त आहेत आपल्या व्ही-जी-एसाठी आणि 12 जागा विमेनसाठी. ठीक आहे. एन-टी-1 साठी 22 जागा जनरलसाठी रिक्त आहे आणि 10 जागा विमेनसाठी रिक्त आहे. तसंच एन-टी-2चा विचार केला तर 30 जागा जनरलसाठी रिक्त आहे आणि 14 जागा हे विमेनसाठी रिक्त आहे आपल्या. तसंच एन-टी-3चा विचार केला तर 18 जागा जनरलसाठी आहे आपल्या आणि 8 जागा विमेनसाठी रिझर्व्ह करण्यात आलेले आहे. ओ-बी-सी कॅटेगरीसाठी 160 जागा आहे जनरलमध्ये आणि विमेनसाठी 76 जागा काय आहे, तर रिझर्व्हड आहे. तसंच आपण एस-सी-बी-सी कॅटेगरीसाठी बघितलं तर 84 जागा हे जनरलसाठी रिक्त ठेवण्यात आलेले आहे आणि 40 जागा हे विमेनसाठी रिक्त आहे. कशामध्ये? तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. आता ई-डब्ल्यू-एसचा विचार केला तर 85 जागा रिक्त आहे जनरलसाठी आणि 40 जागा जागा विमेनसाठी रिक्त आहे इथं. आता ओपनचा विषय केला आपण तर ओपनसाठी किती जागा आहे? तर 273 जागा हे ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि त्याच्यासोबतच ओपनसाठी 273 आणि विमेनसाठी 123 जागा रिक्त आहे. ठीक आहे, चालेल. तर हे आकडा तुम्ही एकदा नक्कीच बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल जागा स्टेट कोटासाठी 1350 आहे. ठीक आहे आणि 52 जागा हे 1 मिनिटं हे काय ओपन झालं? ठीक आहे. तर हे स्टेट कोटासाठी आहे 1315 सगळे आपण जर का कॅल्क्युलेट केले तर. हे सगळे ऑर्फेन, पी-डब्ल्यू-डी. ऑर्फेन म्हणजे काय? तर जे अनाथ विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी ऑर्फन 1, ऑर्फन 2 पी-डब्ल्यू-डी म्हणजे जे अ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी या जागा रिक्त असतात. ठीक आहे. तर हे मी कॅल्क्युलेट करत नाहीये. तुम्ही करून घ्या. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त सांगत आहे कॅटेगरी वाईज ते तुम्ही बघून घ्या. तर हे गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी आपलं झालेलं आहे. याच्यानंतर आता विषय आहे आपण गोष्ट करून घेऊया, की डी-1 आणि डी-2 साठी पण 49 जागा रिक्त असतात. जनरलसाठी डी-1, डी-2, डी-3 तिन्ही मिळवले आपण तर आणि विमेनसाठी त्या 23 जागा रिक्त असतात. असे टोटल मिळून 1422 सीट आपले भरतात. तर जनरलसाठी 917 सीट आहे आणि विमेनसाठी किती आहे? 426 आहे. चालेल. आता याच्यानंतर आपण प्रायव्हेट कॉलेजेसचं बघून घेऊया. आता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 7 कॉलेजेस आलेले नाही. ते कोणते-कोणते? तर सगळ्यात अगोदर कोड नंबर 3137 प्रकाश जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगावचं कॉलेज हा आहे. 3159 आर-टी-ए-आर-सी साताराचं हा कॉलेज आहे. त्याच्यानंतर 3257 जे-ए-एम-सी म्हणजेच ज्युपिटर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूरचा हा कॉलेज आहे. एम-यू-पी-एस 3264 हा कॉलेज वाशिमचा आहे. तर 3264 सुद्धा यांनी काउन्सिलिंगमध्ये पार्ट घेतलेला नाही.
त्याच्यानंतर 3271 आर्यन लाहोटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा याने सुद्धा काउन्सिलिंगमध्ये पार्ट घेतलेला नाही. त्याच्यानंतर BSPM AC उदगीर लातूर म्हणजे 3354 याचा कोड आहे. त्यानं पण याच्यामध्ये पार्ट घेतलेला नाही. त्याच्यानंतर 3368 SSVP हट्टा AC हिंगोली असे 7 कॉलेजेस आहेत ज्यांनी काउन्सिलिंगमध्ये पार्ट घेतलेला नाही. चालेल. आता आपण जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये टोटल जागा किती आहे? तर टोटल जागा आहे 7,740 ठीक आहे. 7,740 जागा आहे आणि त्याच्यामधून AIQमध्ये किती जागा आहे तर 1,161 चालेल. आता एस-टी कॅटेगरीसाठी बोलून घेऊया आपण. एस-टी कॅटेगरीसाठी म्हणजे जनरल आणि विमेनचा कट ऑफ काय जाणार? ठीक आहे. चालेल. तर बघून घेऊया आपण. सगळ्यात अगोदर एस-सी कॅटेगरी जनरलसाठी 295, विमेनसाठी 126 दिसत आहे ना तुम्हाला? हे बघा हे. चालेल. त्याच्यानंतर एस-टीसाठी हे काय उघडून जातंय इंटरफेस. एस-टीसाठी किती आहे? 159 आणि विमेनसाठी 68. जनरल म्हणजे ज्यात विमेन पण आले आणि मेल पण आले. पण तसंच आपण विचार केला, की दादा हे विमेन काय असतात? तर विमेन कोटामधून फक्त विमेनच सिलेक्ट होणार आणि जनरलमधून विमेन आणि मेल दोन्ही सिलेक्ट होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळं एक स्लाइटली जे विमेन असते म्हणजे जी फिमेल कॅन्डिडेट असते त्यांचा कट ऑफ थोडं कमी जात असतो नेहमी. ठीक आहे. चालेल. तर एस-टी कॅटेगरी बघितलं. त्याच्यानंतर VJ 68 जनरलसाठी आणि 29 कशासाठी? तर 29 आहे विमेनसाठी. चालेल. त्याच्यानंतर NT1 57 जनरल, 24 विमेनसाठी. NT2 59 जनरल, विमेनसाठी 34. त्याच्यानंतर NT3 45 जनरल, विमेन 20 ठीक आहे. OBC 430 जनरलसाठी आणि विमेनसाठी 185 ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं ओबीसी बघितलं का? हो, ओबीसी बघितलं आपण. आता याच्यानंतर एस-सी-बी-सी 373 जनरल आणि विमेनसाठी 160. आता ओपनचा विचार केला आपण तर 2,284 जनरलसाठी आणि विमेनसाठी 980 चालेल. आता याच बद्दल विचार केला आपण टोटल सीट किती आहे दादा? तर किती आहे? 5,000 5,416 ठीक आहे. आणि आय-क्यू मधून किती सीट आहे टोटल? तर 1,161 आणि असे टोटल मिळून किती सीट होतात? 6,577 जे स्टेट कोटामधून भरल्या जातात. ठीक आहे. आता एक विचार करा तुम्ही, की हे जे 5,416 आहे, तेच फक्त कशावरून भरल्या जाणार आहे? तर तेच आपण भरू शकतो कशातून? तर स्टेट कोटातून. ठीक आहे. हे 5,416 आणि गव्हर्नमेंट कुठे आहे? हां, हे गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंटचे 1,422 ठीक आहे. तर एवढे सीट आहे महाराष्ट्रात कॅप 1 राउंडसाठी. ठीक आहे. आता याच्यामधून अलॉटमेंट किती होणार? कसे होणार? आता कधी-कधी काय होत असतं, की हे कॉलेजेस आल्यावरती सुद्धा यांना कॅप 1 राउंडमध्ये परमिशन मिळत नाही. सीट मॅट्रिक्समध्ये आल्यावर सुद्धा. 2022 ची ही गोष्ट आहे, की 35 कॉलेजेस राउंड 1 मध्ये नव्हते आले. किती? 35. त्या काळामध्ये म्हणजे 2022 मध्ये कमीत कमी 82 कॉलेजेस होते. 82 मधून पण 35 कॉलेजेस नव्हते आले आणि त्याच्यामुळं कट ऑफ एवढा वाढला होता ना, मी खरंच सांगते खूप जास्त वाढला होता. ठीक आहे. तर हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे, की लिस्ट कशी बनवायची, काय करायचं हो. तर हे तुम्हाला मी नक्कीच समजून दिलेलं आहे. ठीक आहे. आता ज्यांना चॉईस फिलिंग महत्त्वाची आहे सगळ्यात जास्त मी परत-परत सांगत असतो आणि चॉईस फिलिंगसाठी तुम्ही हा बाजू दिलेला व्हिडिओ बघू शकतात. तर तो व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. त्याच्यासाठी फक्त लिस्ट बरोबर बनवा आणि ऑलरेडी आपण कॉलेजचे रिव्ह्यू सुद्धा टाकलेले आहेत. ते सुद्धा बघू शकतात तुम्ही.